Era algo gusto polémico. Sri Swami Samar. Hi, hello. Good afternoon. Hello. होमवर्क तुम्ही आता पाठवता. आता कसं चेक करायचा? होमवर्क सर्वांनी 12च्या अगोदरच पाठवायचा किंवा 12 वाजेपर्यंत. मग चेक केले जातात किंवा संध्याकाळी. आता दिवसभर क्लास असतात ना, त्यामुळे नाही पाहू शकत होमवर्क. काल आपण पाठीमागचा भाग बघितलेला आहे. आज आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे. आवाज येतोय? चॅटचे फोटो मिळाले सर्वांना? चार्ट. ओके. हा, तर ते समोरच्या म्हणजे चार्ट जो आहे ना, तो समोरच्या भागासाठी आपल्याला वापरायचा आहे. झाले का सर्वजण जॉईन? ठीक आहे, सुरू करूया आता. समोरील भाग आहे आपला 2 नंबर. तर चार्ट बघा आता समोरच्या भागाचा सुरुवातीलाच वापरायचा आहे. तर कॉलम आहे तिथं फोर्टक्स ब्लाउज चार्ट आहेत कॉलम. तर इथं आहे साईज, सुरुवातीला साईज आहेत. त्यानंतर उंची वाढवणे, मागच्या भागापेक्षा समोरील भाग कितीने वाढवावा म्हणून आहे. तर आपल्याला फरटक्सचा ब्लाऊज जो आहे तो समोरून वाढवावा लागतो. पाठीमागल्या भागापेक्षा आपल्याला समोरचा भाग जास्त घ्यावा लागतो. कितीने वाढवावा लागेल आता मला समोरचा भाग? आता आपली मूळ उंची आहे 12.5, 12.5. 12.5. पेनाचं झाकण लावलं नसल्यामुळे पेन चालत नाहीये. 12.5 प्लस. एक मिनिट हा. बघा चार्ट मध्ये बघून सांगा मला समोरचा भाग कितीने वाढवायचा आहे. आता पाठवलेला चार्ट बघायचा आहे.
मोठावाला चार्ट म्हणते मी, छोटावाला नाही. 32 साईज आहे. 32चा आपल्याला पाठीमागल्या भागाची उंची 12.5 घेतली आपण, 12.5 प्लस प्लस आपण पाठीमागला भाग तयार करते वेळेस 1 इंच घेतली. हा बरोबर आहे, आपल्याला 1 इंचाने वाढवायचं आहे. प्लस 1 प्लस आणखी प्लस करायचं याच्यामध्ये किती, 1 इंच. 32चा ब्लाऊज आहे आपल्याला, त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंचाने वाढवायचंय. बरोबर, 1 इंच. आता तुमची साईज किती आहे ते तुम्हाला बघायचंय, त्यानुसार तुम्हाला समोरचा भाग वाढवायचा आहे. वाढवावा लागतो आपल्याला समोरचा भाग. कशासाठी वाढवायचा? ब्लाऊजला स्कोप येण्यासाठी. ब्लाऊज कटोरीचा आपला जसा भाग फुगीर असतो ना, तसं फुगीर भाग झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे समोरचा भाग. बरोबर, 12, 13, 14, 14.5, 14.5. पाठीमागचा किती आहे? हा 13.5. समोरचा किती होणार? 14.5. आपण काय केलं, 1 इंच हे एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलं. कंपल्सरी वाढवायचं आहे, एकच म्हणून नाही, चार्ट यूज करून वाढवायचं तुम्हाला. चार्ट मध्ये जेवढं आहे साईज नुसार तेवढं. 38 साईज साठी 1.5 इंच किंवा 1 इंच जरी वाढवलं तरी चालतं. आता इथे मी 14.5 इंच घेते. रुंदी तेवढीच घ्यायचंय, रुंदी आहे तेवढीच घ्यायचंय. किती आहे? 10 इंच. 10 इंचाची एक रेष आपण आडवी ओढून घेऊया. त्यानंतर परत उंची घ्यायची आपल्याला, किती? 14.5 इंच. पॉइंट द्यायचा, इथे पॉइंट द्यायचा आणि रेष ओढून घ्यायची अशी. बॉक्स तयार करायचा आपल्याला. जसं पाठीमागचा बॉक्स आपण व्यवस्थित तयार केला, तसंच आपल्याला समोरचा बॉक्स व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. तर इथे समोरचा बॉक्स झालाय. तर आता आपल्याला जसं आपण पाठीमागला आता दिसतंय का? आता दिसतंय?
दिसते ना? ओके. बॉक्स तयार करून घेतलेला आहे. जसं पाठीमागचा बॉक्स तयार केला होता तसं समोरचा पण आपण बॉक्स तयार करून घेतलेलो आहोत. त्यानंतर जसं आपण पाठीमागल्या भागासाठी शोल्डर, गळा रुंदी, मुंढा घेतला तसंच आपल्याला समोरच्या भागासाठी सुद्धा शोल्डर, गळा रुंदी, मुंढा घ्यायचा आहे. सुरुवातीला शोल्डर घेऊया. किती आहे शोल्डर? 5.5, सॉरी 5.25 इंच, 5.25 आहे. 5.25 पॉईंट द्यायचा. त्यानंतर गळा रुंदी आहे आपली 2.25 इंच. काय परत सांगायचं, आपण फक्त इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आवाज सर्वांनाच येते. तुम्ही जॉईन ऑडिओला क्लिक करा. आता परत सांगण्यासारखं काय नाही, पाठीमागायचा जसा बॉक्स आहे तसाच बॉक्स तयार केलाय, फक्त 1 इंच उंची वाढवून घेतलेला आहे. हे आहे शोल्डर, ही आहे गळा रुंदी. आता आपल्याला मुंढा घ्यायचा आहे. मुंढा घेऊया. जस पाठीमागाचा जेवढा मुंढा आहे तेवढा समोरचा घ्यायचा उंचीला 5.25 इंच. 5.75 पॉइंट द्यायचा. आणि इथं चेक करायचं आपल्याला. 5.25 आहे तर इथं सुद्धा 5.25 इंच आलं का बघायचंय. 5.25 पॉइंट इकडे तिकडे जातो, त्यामुळे आपल्याला इथे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. माझा थोडा पॉइंट मध्ये आला होता, मी चेक केलं, बरोबर केला. स्केल घेऊन मार्किंग करून घ्यायची. बॉक्स तयार करायचा इथे एक परत. आता येतोय का पूजाताई आवाज? पूजाताई आवाज येतोय? त्यानंतर आपल्याला मुंढ्याला गोलाकार गोलाकार द्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला कोण्याहून 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. 1 इंच. पाठीमागांचा किती होता? 1.5 इंच. समोरचा किती आहे? 1 इंच. म्हणजे दोन्ही मध्ये किती फरक आहे? अर्धा इंचचा फरक आहे दोन्ही मध्ये. अर्ध्या इंचचा फरक आहे. हा आहे 1.5 इंचचा, हा आहे 1 इंचचा. आता आपल्याला मुंढ्याला गोलाकार द्यायचा आहे, तर आपल्याला फ्रेंच कर्वने सुद्धा गोलाकार देता येतो. काल होतात का शुभांगीताई तुम्ही? कालचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिला का? काल नसेल तर आज काही समजलं नाही, त्या अगोदर तुम्हाला कालचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहावा लागतो. मुंढ्याला गोलाकार द्यायचा आहे, फ्रेंच कर्व घ्यायचा, या 1 इंचच्या बरोबर ठेवायचा आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंच बरोबर ठेवायचा आणि गोलाकार देऊन घ्यायचा. तर आपण ट्रिक पण वापरणार आहोत इथं मुंढ्याला गोलाकार देण्यासाठी. फ्रेंच कर्व तुम्ही या पद्धतीने द्या. फ्रेंच कर्व नसेल तर आपण हाताने आकार कसा द्यायचा ते बघूया. आता इकडे लक्ष द्या. हे 1 इंचावरती पॉईंट दिलाय. आता इथं जसं पाठीमागच्या मुंढ्याला गोलाकार देते वेळेस आपण पॉईंट दिले, तसेच आपल्याला समोरच्या मुंढ्याला गोलाकार देण्यासाठी पॉईंट द्यायचे आहेत. तर आपण काय केलं होतं, पाठीमागच्या मुंढ्याला पॉईंट देते वेळेस वरून घेतले होते हे असे, आणि हे बाहेरून घेतला होता. पण आता इथे उलट करायचे आपल्याला. आतमधून बाहेर जायचंय, आतमधून बाहेर जायचंय.
इकडून इकडे असं जायचं आपल्याला इथं. या टोकापासून आपल्याला वर 2.5 इंच जायचंय. किती? 2.5 इंच. 2.5. आणि इथून पण इकडे 2.5 इंच, म्हणजे मुंडाचा आकार एकदम छान येतो. 2.5. आणि आपल्याला मुंडाला गोलाकार देऊन घ्यायचा आहे डॉट डॉट मध्ये. ही ट्रिक सांगते मुंडाला आकार देण्याची, पॉइंट देऊन हा असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, दोन्ही मध्ये कळालं तुम्हाला कसं कसं करायचंय. हे आकार आपण वरून घेतलेले आहेत आणि हे आकार आपण इथून मधून बाहेर गेलेलो आहोत. समजलं का इथं पर्यंत? काल जर कोण अब्सेंट असेल तर कालचा आज तुम्हाला काहीच समजणार नाही. पहिल्यांदाच क्लिअर करेन, त्यासाठी तुम्हाला कालचा व्हिडिओ कव्हर करावा लागेल. कोणाला समजलं नव्हतं, समजलं का आता काय करायचं आहे आपल्याला? काल नसेल तर नाही समजू शकणार. मी स्वतः सांगते ना, तुम्ही काल नव्हता नसेल तर कदाचित नाही समजणार. मला माहिती नाही तुम्ही होतात का नाही ते काल. मग रेकॉर्डिंग व्हिडिओ कशासाठी आहे? तुम्ही जरी अब्सेंट राहिला तरी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिजेत. मी पहिल्या दिवशीच क्लिअर केलं होतं. अब्सेंट जरी राहिला असेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून कव्हर करावं लागेल एक एक दिवसाचं. ओके. तर आता पुढची स्टेप घेऊया आपण, समोरील गळ्याची उंची. तर आपल्या समोरील गळ्याची उंची किती आहे? आणि गळ्याच्या उंचीमध्ये आपण किती इंच मार्जिन ऍड केलंय सांगा? गळ्याच्या उंचीमध्ये आपण शिलाई मार्जिन, समोरील गळा उंची आहे हा, तुझ्या ताई काय प्रॉब्लेम होता आवाजाचा? जॉईन ऑडिओला क्लिक केलं नव्हतं का? गळ्याच्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचंय. तर आपल्या समोरील गळ्याची उंची आहे 5.5 इंच. 5.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच, बरोबर 6 इंच. म्हणजे इथं आपण गळ्याच्या रुंदीसाठी पॉईंट दिला, तिथून खालच्या साईडने आपल्याला गळा उंची घ्यायचंय. 5.5 प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच. मग इथं सुद्धा बरोबर 2.25 इंच आले का बघायचं, कारण वर 2.25 इंच आहे म्हटलं की इथं सुद्धा 2.25 इंच आलं पाहिजे. मग गळा मार्किंग करून घ्यायचा. समोरचा गळा गोल यावा, छान यावा, यासाठी आपण इथे आणखी एक ट्रिक बघणार आहोत. बॉक्स तयार करायचा. कोणताही गळा तयार करायचं म्हटलं की अगोदर आपल्याला बॉक्स तयार करावाच लागतो. आता गळ्याला गोलाकार द्यायचंय, कसं द्यायचंय ते बघूया. लक्ष द्या आता सर्वांनी इकडे. या कोण्यापासून आपल्याला 1 इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. 1 इंच. फ्रेंच करवनी सुद्धा समोरच्या गळ्याला गोलाकार देता येतो. 1 इंचाच्या पॉईंट बरोबर आपल्याला फ्रेंच कर्व ठेवायचा आहे असा. याच्यावरती जे आकडे आहेत ना त्याचं आपल्याला काही करायचं नाही, फक्त आपला फ्रेंच कर्व कसा सेट होतोय तो बघायचा आहे. फिरवू फिरवू बघायचं त्याला असं. झाला सेट असा, मग लगेच गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा असा. बघा कसं मस्त आलेलं आहे. तर आता मी हाताने कसं द्यायचं आहे ते सांगते. 1 इंचावरती पॉईंट दिला आपण कोण्यावरून. आता ट्रिक बघू. येत आहे? ओके.
काय प्रॉब्लेम होता समजलं तुम्हाला? उद्या प्रॉब्लेम होऊ नये. आता 1 इंचचा पॉइंट आहे, उभ्या रेषेवरती 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचा कंपल्सरी द्या. म्हणजे गळ्याचा आकार बिघडणार नाही. 2.5 2.5. आणि या आडव्या रेषेवरती एक पॉइंट द्यायचा 0.75 म्हणजे पाऊण इंच. 1 ला 2 रेषा कमी म्हणजे पाऊण इंच होतं. एवढा पॉइंट द्यायचा आहे आणि गळ्याला गोलाकार द्यायचा आहे. हे 2.5 कंपल्सरी, हे पाऊण इंच कंपल्सरी आणि हे 1 इंच कंपल्सरी द्यायचं आहे तुम्हाला. 0.75. आणि या 2.5 इंचापासून आपल्याला डॉट डॉट मध्ये मार्किंग करायचं. डॉट डॉट मध्येच मार्किंग करायचं सर्व. आकार बिघडत नाहीत. आणि या पाऊण इंचापाशी आलं की स्टॉप करायचं. आणि परत वाटलं तर तुम्ही असं मार्क करून घेऊ शकता. हे इथं असं सरळच ठेवायचं इथं, म्हणजे गळा एकदम छान येणार. ओके. समोरचा गळा गोल येण्यासाठी, म्हणजे आपण जर असं सरळ खाली घेतलं तर गळा पानाच्या आकाराचा होतो, म्हणून आपल्याला पाऊण इंचापासून हे सरळच ठेवायचं आहे. पाऊण इंचापासून सरळच ठेवायचं असं. तर समोरचा गळा झाला. इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांचं? पाठीमागचा भाग, समोरचा भाग इथपर्यंत. आता मग आपल्याला खाली बघायचं आहे, खालच्या साईडने. ओके, खाली बघूया. आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायचंय. क्रॉस पट्टी कशी असते ते पण दाखवलेलंच आहे तुम्हाला. ही गळ्याची बाजू आहे आणि ही बाहेरची बाजू. गळ्याच्या साईडने क्रॉस पट्टी किती घ्यायची, बाहेरच्या साईडने क्रॉस पट्टी किती घ्यायची सांगते मी. तर गळ्याच्या साईडने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5 इंच. 3.5. 3.5 इंच. तुमच्या ब्लाऊजची जर उंची खूपच कमी असेल, 11-12 असेल, तर तिथे तुम्हाला 3 इंच घ्यावं लागेल. मी लिहून देईन साईडला. 3.5. 3.5. आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे मुंढ्याच्या साईडने 2.5 इंच. 2.5. 2.5. 2.5. क्रॉस पट्टी मार्किंग करून घेऊया. क्रॉस मध्ये एक रेष ओढायची आहे आपल्याला. ही अशी रेष ओढून घ्यायची. क्रॉस पट्टी आता मी थोडीशी साईडला लिहून देते तुम्हाला. ब्लाऊजच्या उंचीनुसार थोडाफार बदल करावा लागतो क्रॉस पट्टी मध्ये. तुमच्या ब्लाऊजची उंची 11 ते 12 असेल तर तुम्हाला क्रॉस पट्टी 3 आणि 2 घ्यावी लागेल. गळ्याच्या साईडने 3 आणि बाहेरच्या साईडने 2. त्यानंतर 12.5 ते 14.5 यासाठी 3.5 बरोबर आणि 2.5 इंच. आणि याच्या पुढे जर असेल ब्लाऊजची उंची 15 इंच ते काय असेल ते पुढे किती का असे ना, तुम्हाला क्रॉस पट्टी 4 आणि 3 घ्यायची आहे. लिहून घ्या क्रॉस पट्टी घेण्याची किती किती घ्यायची आहे ते. ब्लाऊजच्या मूळ उंचीनुसार आहे ते. मार्जिन वगैरे पकडून घेऊ नका. मूळ उंचीनुसार कोणतीही माप आपली मूळ उंचीनुसार घ्यायची असतात, मार्जिन प्रमाणे नाही. आता आपली ब्लाऊजची उंची 12.5 आहे, म्हणून मी किती घेतली? 3.5 आणि 2.5 घेतली. पुढे क्रॉस पट्टी. क्रॉस आहे म्हणून आपण तिचं नाव क्रॉस पट्टी पडलेलं आहे. त्याच्या पुढे बघायचं आता आपल्याला. ही जी क्रॉस पट्टी आहे ना, दिसायला दिसते क्रॉस, परंतु आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस सरळच लावली आहे असं वाटतं आपल्याला. क्रॉस दिसणार नाही त्या ठिकाणी.
तर त्यासाठी आपण एक ट्रिक बघणार, तशी छान आकार यावा क्रॉस पट्टीचा, थोडस वरून यावा अगोदर आणि अशी इकडे तिकडे गेली पाहिजे. तर बघूया त्यासाठी काय ट्रिक आहे. आता कंपल्सरी करायचे ती ट्रिक यूज करायची आहे सर्वांना, कोणतीही साईज असू द्या. ही जी रेष आहे ही हुकपट्टीची रेष आहे, सरळ रेष. मग त्या हुकपट्टीच्या रेषवर क्रॉस पट्टी पासून वरच्या साईडने पाव इंचावरती पॉईंट द्यायचा आहे. पाव इंच म्हणजे किती? 0.25. 0.25 क्रॉस पट्टी पासून वर 0.25 आणि आडव्या रेषेवरती म्हणजे क्रॉस पट्टीवरती 1.5 इंच, 1.5, 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा, 1.5 आणि क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे. क्रॉस हे कंपल्सरी घ्या तुम्ही. ओके, हा असा आकार कर्व किंवा क्रॉस, त्यामुळे आपल्या क्रॉस पट्टीचा आकार छान येतो. हे कर्व कंपल्सरी घ्यायचंय सर्वांनाच. बघा तुमच्या क्रॉस पट्टीचा आकार कसा येतो, एकदम मस्त. तर हे झालं की मग आता आपल्याला ब्लाउजचे 4 डाच घ्यायचे आहेत. 4 टक्स ब्लाउज, 4 डाच वाला ब्लाउज किंवा साधा ब्लाउज म्हणू शकतो आपण, तो घ्यायचा आहे. तर त्याची मापट बघायची आहेत. आता आपल्याला पहिला डाच घ्यायचा, पहिल्या डाचाची रुंदी काढायची आहे. मेन डाच असतो पहिला डाच, कुठे येतो? या क्रॉस पट्टीवर येतो. त्या डाचाची आपल्याला रुंदी काढायची आहे. सर्वांनी लक्ष इकडे द्यायचंय. आता मी 4 डाच कसे कसे घ्यायचे आहेत ते व्यवस्थित सांगणार आहे. बघा आता, क्रॉस पट्टीवर घ्यायचा आहे पहिला डाच, तर त्यासाठी मी ट्रिक सांगणार. तर कोणत्याही साईजचं ब्लाऊज राहू द्या तुमचं, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे जे शोल्डर आहे, जसं आपण पाठीमागल्या भागासाठी घेतलं होतं शोल्डरचं सेंटर, तसंच आपल्याला समोरच्या भागासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे. म्हणजे पहिला डाच आपला तयार होतो. शोल्डरचं सेंटर घेऊया, बघूया किती आहे. 3 इंच आहे, तर त्याचा अर्धा करायचंय 1.5 इंच. शोल्डरचं सेंटर कंपल्सरी करा, तुम्ही ही ट्रिक यूज करा. आणि या टोकापासून या सेंटर पर्यंत मोजत घ्यायचं, मोजायचं, बघायचं किती येतं. 4.25 इंच. या पाठीमागच्या भागासाठी पण 4.25 आला होता ना डास इथं, हा 4.25. तसंच हा सुद्धा इथं क्रॉस पट्टीवर 4.25 वरतीच येणार. हे खाली आहे कमरेच्या भागापाशी, तर हे आहे कुठं? क्रॉस पट्टीवरती येणार आहे. आता तुम्ही कमरेचं म्हटलं, मला काही जणांचे आलं व्हॉट्सअप वरती, कमरेचं सांगा, कमरेचं सांगा. मी कमरेचं फिटिंगच्या वेळेस सांगणार आहे. तुम्ही तुमची जी पद्धत आहे ती वापरायची नाही. आता की मी ज्या पद्धतीने शिकवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कटिंग करायचं आहे, म्हणजे ब्लाऊज बिघडणार नाहीत. हे आलं इथं कमरेच्या भागापाशी आणि हे आलं आता येणार आहे क्रॉस पट्टीवरती, किती? 4.25 वरती. तुमची साईज मोठी असेल कमी असेल तर कमी जास्त हा पॉइंट होईल. या क्रॉस पट्टीवरती आपण 4.25 इंचावरती पॉइंट देऊया. आपल्याला पहिल्या डाचाची रुंदी मिळालेली आहे, मेन डाचाची रुंदी मिळाली. आता मी एक तुम्हाला छोटा चार्ट पाठवलेला आहे, 2 चार्ट पाठवले, त्यापैकी एक छोटा डाच आहे. त्यामध्ये काय आहे बघा बरं. जो छोटा चार्ट आहे ना, तो या डाचाच्या उंचीचा आहे, डाचाच्या उंचीचा, हा वाला टक्स पॉइंट. मूळ उंचीनुसार ब्लाऊजची उंची आणि टक्स उंची, हा पण चार्ट तुम्हाला मिळालेला आहे. तर काय करायचं आपल्याला, बघा 12.5चा आहे आपलं ब्लाऊज मूळ उंची, तर डाचाची उंची किती घ्यावी लागेल आपल्याला? या पहिल्या डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला, चार्ट वरून घ्यायची. हा बरोबर.
बरोबर आहे. आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय. 2.5. 2.5 किंवा कमी जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता. 2.5 आहे तिथे 2.25 सुद्धा घेऊ शकता, किंवा 2 इंचचा डाच जरी घेतला तरी चालतो. फक्त आपल्या चेस्ट वरती येऊ नये. हा जो डाच आहे ना तो जास्त चेस्ट वरती येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. उंची कमी घेतली चार्ट मध्ये आहे त्यापेक्षा तरी चालतं. 3 इंचचा डाच पूर्ण चेस्ट वरती जातो, ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. हा उंचीला जास्त झाला की हेच त्या डाच वर जाणार, बाकीचे 3 डाच वर जाणार. मूळ डाच बरोबर आला तरच ब्लाऊज व्यवस्थित बसेल, नाहीतर बाकीचे डाच पण असे वर वर जातील. चेस्ट आपलं कुठं राहतं? या सेंटर वरती. मग डाच आपले बरोबर तिथे सेंटर वरती आले पाहिजेत, का वर गेले पाहिजे तसे. चेस्टचा भाग इथे आहे, मग डाच बरोबर इथेच आलं पाहिजे. आता इथे 2.5 आले ना, मी 2.5 इंचावरती पॉईंट देते. राहू द्या, तो राऊंड राहू द्या तिथे 2.5. आता समजा मी उदाहरणार्थ 3 इंचचा डाच घेतला या 12.5च्या ब्लाऊज साठी. कुठे गेला? इथं आला. आला इथं, किंवा आता दुसरा डाच इथे एक येणार, इथे एक येणार आणि इकडे एक येणार. कुठे गेले मग ते? पूर्ण गळ्याकडे गेले ना डाच आपले चारी. मग तसं नाही करायचं आपल्याला. चार्ट मध्ये आहे त्यापेक्षा तुम्ही अर्धा इंचाने जरी कमी घेतला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त वरी नाही गेले पाहिजेत, तो चेस्ट वरती डाच. चेस्टच्या अर्ध्यापर्यंत जाऊ द्या ना तुम्ही, पूर्ण चेस्ट वरती नाही जाऊ द्यायचे डाच आपल्याला. समजते का मला काय म्हणायचे? इथंच आलं पाहिजे, आपला पूर्ण राऊंड शेप याच ठिकाणी आला पाहिजे चारी डाचाचा. 2.5. आता बघा 2.5 आहे तर मी इथं 2.25 जरी घेतला तरी चालतं, किंवा 2 इंच जरी डाच घेतला तरी चालतो. मी तुम्हाला 2 इंचचा डाच घेऊन दाखवते. आहे त्यापेक्षा कमी जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. 2चा बघू. नाही, कंपल्सरी तुम्ही ब्लाऊजची उंची तुमची 13, 13.5, 14, 14.5 असेल तर तुम्ही 2.5 इंचचा डाच घ्यायला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. त्याच्यापेक्षा जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही 2.25 किंवा 2 इंचचा डाच घ्या, चालतो. तर हा घेतला मी किती? 2.25 येतोय. 2.25 आहे. थोडस बघा तुम्ही ट्राय, हे असं पण तसं पण ट्राय करून बघायचं कधी मधी. हा सुद्धा बरोबर 3.25 वरती आला का बघायचंय. 3.75 आला, मग डाच मार्किंग करून घ्यायचा. डाच मार्किंग करून घेऊया, बरोबर चेक करूनच आपल्याला डाच मार्किंग करायचंय. पहिला डाच मार्किंग करून तयार आहे. आता डाचाच्या दोन्ही साईडने आपल्याला शिलाई द्यायची असते. जसं पाठीमागाला डाचाला आपण शिलाईसाठी अर्धा अर्धा इंच घेतलं, तसंच आपल्याला समोरच्या भागासाठी पण डाचाला दोन्ही साईडने पॉईंट द्यायचे असतात. आता कसे द्यायचे पॉईंट? कुठून बघून द्यायचे? कुठून द्यायचे ते बघू आता आपण. चार्ट काढा आता. चार्ट मध्ये बघा शेवटचा कॉलम, रुंदी वाढवणे. बाहेरच्या बाजूने समोरील भाग किती वाढवावा आहे? किती वाढवा? स्पर्टक्स ब्लाऊज रुंदीमध्ये सुद्धा वाढवला जातो, उंचीमध्ये पण, आणि सोबत सोबत रुंदीमध्ये सुद्धा वाढवला जातो, पफ व्यवस्थित यावा म्हणून. 32चं ब्लाऊज आहे तर 1 इंच रुंदीमध्ये 1 इंच वाढवायचंय. दिसतंय? 1 इंच. आता हे जे 1 इंच आहे ते आपल्याला दोन्ही साईडने घ्यायचंय वाटून. या साईडने अर्ध, या साईडने अर्ध. हे जे इथे घेणार आहोत तेवढंच आपल्याला बाहेरून वाढवायचंय. इथे जेवढे घ्यायचे तेवढंच आपल्याला आतमध्ये घ्यायचंय. म्हणजे दोन्हीसाठी आपल्याला एकच कॉलम पाहिजे. दोन दोन कॉलम करायचं कशाला? एकच एकामध्येच होत असेल तर आपलं काम. म्हणून मी एकच कॉलम तयार केलेला आहे, इथल्यासाठी आणि इथल्यासाठी. नाही तर कन्फ्युज होतं. रुंदी वाढवणे. बाहेरच्या बाजूने समोरील भाग किती वाढवावा? 32चा ब्लाऊज आहे तर 1 नाही. आणि जर तुमचा 34, 36, 38 असेल तर 1.5 इंच वाढवावा लागतो. 1.5 इंच वाढवलं म्हणजे आता तुम्हाला दोन्ही साईडने 1.5चा अर्धा अर्धा करावं लागेल. किती येईल?
34, 36, 38 पुढचे जे काही ब्लाऊज असतील त्यांच्यासाठी 1.5 पासून टेप बरोबर फोल्ड करून घ्यायचा. हा 1.5. तर असा टेप तुम्हाला 1.5 इंचापर्यंत बरोबर असा दुमडायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचं सेंटर मिळेल. 1.75 येतं हे पहा. सेंटर जेवढा आहे त्याचं तुम्हाला सेंटर काढायचं आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा घ्यायचा आहे. तर मी या साईडने अर्धा इंच घेते, या साईडने अर्धा इंच. हा बरोबर. 0.5 प्लस 0.5 बरोबर 1 इंच. या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. मग डाच मार्किंग करून घ्यायचा. हा तयार होतो आपला पहिला डाच. हा मूळ डाच असतो. पहिला डाच झाल्याशिवाय आपल्याला बाकीचे डाच घेता येत नाहीत. समजला पहिला डाच कसा आलेला आहे, कसं कसं घेतलं. परत एकदा रिपीट करते मी, ऐका आता सर्वांनी. तर पहिल्या डाचाची रुंदी काढली अगोदर, तर ती कशी काढली? शोल्डरचं सेंटर काढलं, सेंटर घेत सेंटरवरती पॉईंट दिला. या कोणापासून सेंटर पर्यंत मोजलं, किती आलं? 4.25 आलं होतं. ते आपण या क्रॉस पट्टीवरती 4.25 घेतलं. मग आता डाचाची उंची कुठून घेतली? चार्ट आहे त्याचा, त्यावरून घेतली. परंतु मी इथे थोडीशी उंची कमी घेऊन दाखवली तुम्हाला. काही फरक पडत नाही, कमी जरी घेतली तरी उंची आहे, म्हणून हे तुम्हाला उदाहरणासाठी घेतलेलं आहे मी. आणि दोन्ही साईडने आपण पॉईंट दिलेले आहेत, हे कुठून बघून घेतले? चार्ट मध्ये. मार्जिन वाढवणे आणि याच्यासाठी एकच कॉलम आहे. इथं अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच, दोन्ही साईडचे मिळून 1 इंच. अशा पद्धतीने आपला पहिला डाच तयार आहे. समजलं? आता आपल्याला बाकीचे 3 डाच घ्यायचे आहेत. पहिला तर झालेला आहे आपला आता इथं. आता बाकीचे 3 डाच घ्यायचे आहेत, तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 4 टक्स मधील अंतर चार्ट बघावं लागेल. चार्ट मध्ये बघा, 4 टक्स मधील अंतर साईज नुसार. उंची वाढवण्याच्या बाजूचा हा मधला कॉलम. 4 टक्स मधील अंतर साईज नुसार. त्याचा माझ्या ब्लाऊजची साईज आहे 32. तर 4 डाचा मधलं अंतर किती येईल आता माझं? बाकीच्या दुसऱ्या डाचा मधील अंतर. हा, आता तुमची जर साईज जसं वाढत जाईल तसं तसं फरक पडत जाणार आहे इथं 4 डाचा मधील अंतर घेण्यासाठी. समजा ते चार्ट कसा आहे? बरोबर आहे, आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. आता दुसरे जे डाच आहेत ना, थोडेसे आपल्याला क्रॉस मध्ये घ्यायचे असतात. कसे? क्रॉस मध्ये. हे असे थोडे क्रॉस मध्ये. मग हे समजतं का किती क्रॉस घ्यायचं आहे ते आपल्याला? 1.5 इंच पर्यंत क्रॉस मध्ये घ्यायचंय. समजतं का क्रॉस? कधी कधी असं वरी पण जाईल, कधी खाली पण येईल, होईल ना असं. मग त्यासाठी मी एक तुम्हाला इथं ट्रिक सांगणार आहे. बघूया ट्रिक, चला. त्याचं काही होऊ नये म्हणून, आपल्या दातामध्ये फरक पडू नये. क्रॉस किती घ्यायचंय, काय करायचंय, कन्फ्युज होऊ नये. तर आता सुरुवातीला काय करणार आहे मी? या साईडने 1.5, या साईडने 1.5 सरळच पॉइंट देणार आहे मी. सरळच द्यायचे आहेत अगोदर. या साईडने 1.5, या साईडने 1.5. आता हे सरळ आले काय परत चेक करायचंय. स्केल घ्यायची आणि बघायचं आले का बरोबर सरळ. हे आलं इथं पर्यंत, हे पण आलं. आले सरळ द्या पॉइंट अगोदर. ट्रिक आहे ही आपली डाच वरचे दुसरे घेण्याची. त्यानंतर आपला डाच थोडासा क्रॉस पाहिजे, जास्त क्रॉस नकोय. जास्त क्रॉस असेल तर ते व्यवस्थित बसणार नाही. तर आता हे जे सरळ पॉइंट दिलेत ना, तिथून वरच्या साईडने तुम्हाला अर्धा इंच घ्यायचंय. किती? अर्धा इंच, 0.5. अर्धा इंच या साईडने, या साईडने अर्धा इंच, 0.5. ह्याच्या आणि याच्या आतमधलं अंतर. म्हणजे आपला डाच जो आहे तो थोडस नॉर्मल मध्येच क्रॉस जाणार. आली का ट्रिक लक्षात?
काय केलं मी इथं, म्हणजे आता तुमच्या सबब्लाऊजची साईज किती का असणार, तुमचा डास जास्त वर जाणार नाही किंवा खाली येणार नाही, बरोबर अॅक्युरेट येणार. हे पहा बरोबर क्रॉस मध्ये येणार. कळालं ही ट्रिक काय आहे ती. आता इथंच हे काही कामाचे नाही, आता खालची पॉइंट याला मी नंबर देते, हा 2 आणि हा 3. हा पहिला डाच, हा दुसरा डाच, हा तिसरा, असे आपले 3 डाच तयार आहेत. क्लिअर आहे का. लक्ष द्या सर्वांनी. हो परत तर सांगणारच आहे मी, पण तुम्ही लक्ष द्या. तुम्ही काहीतरी मार्किंग वगैरे करत बसत असताल खाली. मी काय केलं होतं अगोदर सांगा. तुम्हीच सांगा, आता मी विचारते त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्या. मला डास थोडासा क्रॉस घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी काय केलं, काय केलं होतं, कसे पॉइंट दिले होते, किती इंचावरती दिले होते. हा 1.5 इंचावरती दिले होते, पण कसे दिले होते मी, 1.5 इंचावरती दिले हे तर आता माहितच आहे. क्रॉस दिले होते का सरळ दिले होते. हा हे आपण डाच, ह्या डाचा बरोबर सरळ दिले, इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच, बरोबर. मग हे जे पॉइंट आहेत इथं मी आता नंबर लिहिले आहेत, इथे एक आहे आणि इथे एक आहे, हा एक. आणि इथून वर किती गेलो होतो आपण, या पॉइंट पासून वर किती घेतलेलो आहोत आपण. हा बरोबर. मग समजलं ना आता सर्वांनाच. डाऊट्स झाले क्लिअर. कोणाला समजलं नव्हतं कळालं. ट्रिक काय यूज केली, आपल्याला असे थोडेसे नॉर्मल डाच क्रॉस मध्ये पाहिजे होते, एवढे क्रॉस. ओके, आपले 3 डाच कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला शेवटचा डाच घ्यायचा आहे, चौथा. 4 टक्स ब्लाउज आहे, त्यामुळे शेवटचा डाच कुणाकडे जाणार, गळ्याकडे का मुंढ्याकडे जाणार आहे. शेवटीचा डाच गळ्याकडे जाईल का मुंढ्याकडे. हम्म हा बरोबर आहे, मुंढ्याकडे जाणार आहे. तर आता लक्ष द्या, आपले 3 डाच झालेले आहेत, 1 2 3. चौथा डाच कुठून कुणीकडे जाणार आहे बघू. चौथा डाच आपल्याला 2 कडून चौथ्या डाचाकडे जायचंय, 2 कडून जायचंय, 3 कडून नाही, 2 कडून 4 कडे जायचं आपल्याला चौथा डाच घेण्यासाठी. तो पण 1.5 इंचावरती, किती 1.5. 2 कडून 4 कडे जायचं आपल्याला. बाण केला मी इथे तयार, असा छोटासाच केलाय. 2 कडून 4 कडे 1.5 इंच, थोडासा नॉर्मल क्रॉस मध्ये टेप ठेवायचा असं, असं. जास्त वर घ्यायचं नाही, जास्त खाली घ्यायचं नाही, नॉर्मल असं क्रॉस मध्ये ठेवायचं. आणि इथं 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. आता हा खूप सोपा आहे. आता हे 3च थोडस तुम्हाला अवघड वाटले असतील, पण हा डास जो आहे चौथा, तो 2 कडून 4 कडे घ्यायचंय, थोडासा क्रॉस. हा चौथा डास. 3 आणि 4 मध्ये अंतर जास्त राहतं, 3 कडून 4 कडे कधीच नाही जायचं, 2 कडूनच 4 कडे जायचं आहे आपल्याला. हे बघा जास्त अंतर राहतं, जवळजवळ 2 पेक्षा जास्त आहे, 2.25 इंच आहे. कळालं. 4 डाच आपले कम्प्लीट झाले, समजलं का आता सर्वांना 4 डाच कसे आलेले आहेत. आता डाच मार्किंग करते.
तिसरा डाच येणार इकडे हुकपट्टीच्या साईडला, चौथा डाच येणार इकडे, सॉरी दुसरा डाच येणार इकडे बाहेर, सरळच घ्यायचा आहे. ऍक्च्युली हा थोडासा क्रॉस असतो, असा नॉर्मल क्रॉस. मग काय करतात, क्रॉस घ्या म्हटलं की पूर्ण क्रॉस घेतायत खाली, अशी शिलाई कशी द्यायची? त्यामुळे मी काय करते, हा सरळच घेते. सरळ घेतला काय थोडा क्रॉस घेतला काय एकच येणार आहे, त्यामुळे सरळच घेऊन टाका. आणि हा जाणार इकडे मुंढ्याकडे. हा मुंढ्याचा कोना आहे, कोण्याच्या खाली जाऊ द्या 1 इंचापर्यंत, कोण्याच्या वर नाही जाऊ द्यायचा. ब्लाऊज अंगात घातल्यानंतर त्याची शिलाई दिसते, त्यामुळे व्यवस्थित नाही वाटत. इकडे इकडे जर वर घेतला आपण डाचाचा, शिलाई दिसेल का नाही ब्लाऊज अंगात घेतल्यानंतर? आणि इकडे कोण्याच्या इकडे घेतलं ती काखेकडे जाणार खाली, त्यामुळे ती शिलाई दिसणार नाही. कोणाबरोबर घ्या किंवा थोडस कोण्याच्या खाली जाऊ द्या, असं मार्किंग करायचं. कोणाचं थोडस नॉर्मल खाली आलेलं आहे. हे झाले आपले 4 डास तयार. आता या 4 डाचांना आपल्याला म्हणजे 3 डाचांना, पहिल्या तर डाचाला आपण ऑलरेडी रेश ओढलेलेच आहेत साईडने. आता यांना शिलाई किती इंचावर द्यायची? फक्त पाव इंचावर. वरच्या साईडने पाव इंच, खालच्या साईडने पाव इंच, 0.25. या साईडने पण पाव इंच, या साईडने पाव इंच, वर पाव इंच, या वर पाव इंच, दोन्ही साईडने पाव पाव इंच, आणि असं मार्क करून घ्यायचं. जास्त नसते याला शिलाई, फक्त पाव इंच. हे असं. तर हे डाच झाले. तर आपल्याला फोर ब्लाऊज रुंदीमध्ये वाढवायचा असतो. का बरं वाढवायचा? इथे डाचाला शिलाई बसणार आहे किती? 1 इंच. आता हे 1 इंचाला आपण शिलाई दिली अशी पकडून, तर आपला समोरचा भाग 1 इंच आतमध्ये येणार. मग एवढा आतमध्ये आल्यानंतर आपल्या ब्लाऊजची फिटिंग, ब्लाऊज व्यवस्थित बसेल का, पफ येईल का आपल्या ब्लाऊजला, हा पण आपल्याला विचार करावा लागेल. नाही येणार ब्लाऊज व्यवस्थित, मग काय करायचं? चार्ट मध्ये बघा शेवटचा कॉलम, त्यामध्ये काय म्हटलं आहे? काय म्हटलंय? रुंदी वाढवणे. बाहेरच्या बाजूने समोरील भाग किती वाढवावा आहे चार्ट मध्ये, शेवटचा कॉलम हा. किती वाढवायचे? मग इथं जेवढे घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला बाहेर वाढवायचं आहे. म्हणजे आपण जरी शिलाई दिली तरी हा समोरचा भाग आतमध्ये येणार नाही, बरोबर सरळच येईल, आणि पफ पण व्यवस्थित येईल. बरोबर आहे, 1 इंच वाढवायचंय. इथे 1 इंच क्रॉस पट्टी पासून वाढवायचे, क्रॉस पट्टी वाढवायची नाही. क्रॉस पट्टी आहे तेवढीच ठेवायची आहे. क्रॉस पट्टी पासून पुढच्या साईडने मी 1 इंचावरती पॉइंट दिला, आणि इथं वर मुंढ्यापाशी फक्त अर्धा इंच, इथं अर्धा इंच जाणार आहे आपल्या शिलाई मध्ये, त्यामुळे इथं फक्त अर्धा इंच पॉइंट द्यायचा, 0.5, आणि मग मार्किंग करून घ्यायचं. क्रॉस पट्टी आहे तेवढीच, वर अर्धा इंच घेतलंय, आणि असं मार्क करून घ्यायचं. आणि ह्याचे पॉइंट आहेत ना, हे बाहेरपर्यंत घ्यायचे आहेत असे. क्रॉस पट्टी वाढवलेली नाही, लक्षात असू द्या, क्रॉस पट्टी वाढवायची पण नाही. मी तुम्ही घेताल क्रॉस पट्टी पासून वाढवून, क्रॉस पट्टीच्या रेषून वर वाढवायचं आपल्याला मुंढ्यापर्यंत. आता समोरचा भाग आपला झालेला आहे, क्लिअर आहे. समोरचा पाठीमागाचा भाग झालेला आहे आपला. तर याचा फोटो तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवत आहे मी.
तर आता मोडू का मग? मी फोटो तर पाठवला, आता काय राहिलं झालं. आता आपण बाही आज बघू का उद्या बघू, कारण गोंधळ होऊन जाईल. बाहीचं सावकाशच घ्यावं लागतं. उद्या जरी म्हटलं तरी उद्या आपण एक्स्ट्रा वेळ घेतला तरी चालतो. आणि याचा सराव करून घ्या अगोदर. बाहीला थोडासा एक्स्ट्रा वेळ दिलेलाच बरा. आता फक्त राहिलेले आहेत, हा, फक्त आता 8-10 मिनिट राहिलेले आहेत, नंतर लगेच माझी दुसरी बॅच असते. त्यामुळे आपण बाही सेपरेट उद्याच बघितलेली बरी. याच्यावरती थोडासा तुम्ही अभ्यास करा, नाही तर बाहीचा आणि ह्याचा म्हणून गोंधळ होऊन जाईल, खिचडी होईल. चालेल ना सर्व? हा फोटो मिळाला, रेकॉर्डिंग व्हिडिओ संध्याकाळी मिळतो. आणि हा समोरचा जो भाग आहे तो तुम्हाला काय करायचंय, डायग्राम मध्ये काढायचा आहे. उद्या बाहीचा डायग्राम आहे, तो झाला की मग आपण पेपर कटिंग करणार आहोत. पेपर कटिंग, तर त्यासाठी तुम्हाला साहित्य घेऊन बसायचं आहे. आपल्याला काय लागेल उद्या आता कटिंग साठी? आपली जी माप आहेत ती माप, त्यानंतर पेपर लागेल, न्यूजपेपर घ्या किंवा पिवळा कार्डशीट पेपर, कोणताही कार्डशीट पेपर घेऊ शकता. कलर कलर मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. कार्डशीट घेतला तर बरंच होईल, म्हणजे तुम्हाला पुढे चालून ब्लाऊज कट करायला त्याच्यावर सोपं जाईल. न्यूजपेपर थोडासा फोल्ड केला की तो फोल्डच होऊन बसतो, कटिंग पुन्हा करता येत नाही. कार्डशीट घ्या किंवा न्यूजपेपर, कोणताही पेपर चालेल. ओके. आणि कात्री लागेल, पेन चांगला डार्क मध्ये असं पेन घ्या एक, कारण साध्या पेनाने रेषा सुद्धा ओळखू येत नाहीत. तुम्ही मला फोटो पाठवल्यानंतर ते सुद्धा ओळखू यायचं नाही, म्हणून आता डार्क वाला पेन घ्या, असेल तर, नसेल तर ठीक आहे, जे आहे ते चालू द्या. ओके ठीक आहे. उद्या साहित्य घेऊन बसायचंय सर्वांनाच. बाहीचा डायग्राम काय 15 मिनिट लागतील, मग बाकीचा आपला वेळ आपल्या डायग्राम मध्ये, डायग्राम झाल्यानंतर पेपर कटिंग मध्ये जाईल. ठीक आहे. तर विचारायचं कोणाला विचारू शकता. आणि बाहीचा पण तुम्हाला मी चार्ट पाठवेन, बाहीचा चार्ट पण मिळणारच आहे तुम्हाला. तो चार्ट वहीमध्ये लिहून ठेवायचा. चार्ट आल्याला वहीमध्ये लिहायचे आहेत, कारण हे चार्ट खूप उपयोगाचे आहेत, महत्वाचे असतात. आणि तुम्ही आता फोनवरती तुम्ही क्लास जॉईन केलेले आहात, मग चार्ट फोन मध्ये जाऊन बघणार का तुम्ही? नाही ना. मग तुम्हाला चार्ट आला, तुम्ही थोड्या वेळाने लिहा, काही प्रॉब्लेम नाही, पण लिहा वहीमध्ये. वही आपण समोरच घेऊन बसलेली असते, त्यामुळे आपल्याला सोपं जातं. बाहीचा चार्ट लगेच पाठवते, कारण उद्या आणखी विसरेल माझ्याकडून, आलेला आहे. कसं करताल? वहीमध्ये डायग्राम काढते वेळेस कसं काढायचंय तुम्हाला डायग्राम? मोठा काढायचा आहे? वहीमध्ये आपली वही किती असते? आपल्या वहीमध्ये हे माप बसतात का ब्लाऊजची? बसतात. छोटे छोटे डायग्राम काढायचे आहेत वहीमध्ये. ओके. छोटेसे. समजलं? अंदाजी काढा, छोटेसे काढा. आणि पॉइंट लिहून घ्या. इथं मी काही लिहिले नाही, फक्त तुम्ही त्या छोट्या पेनाने लिहून घ्या तुम्ही पॉइंट. ओके ठीक आहे. हो सारिका ताई, ताई आधी वाटत होतं ऑनलाईन पेक्षा
समोर चांगलं शिकवतील. पण आता असं वाटतंय समोरपेक्षा हेच योग्य आहे. थँक्यू सो मच, वेलकम. हो, ऑफलाईन जर गेलात तर तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स नाहीत सांगणार. ते त्यांचं एक वेळेस सांगतात आणि त्याच त्यांचं काम करत बसतात. तर इथं क्लासमध्ये असं होत नाही. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व सॉल्व्ह केल्या जातात, त्याची प्रॉब्लेम सर्वच. थँक्यू दुर्गाताई, टिप्स अँड ट्रिक्स मस्त दिल्या, त्या युजफुल आहेत. थँक्यू पूजाताई. कारण जे तुम्ही ऑफलाईन क्लास होतात ना, त्यांना भीती असते. त्यांचे कस्टमर तुमच्याकडे येतील नंतर, तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकल्यानंतर. म्हणून ते भयभीतात आणि ते तुम्हाला प्रॉपर शिकवत नाहीत व्यवस्थित. अर्धवट माहिती कुण्या कामाची आहे. पुढे चालून कस्टमरचे ब्लाऊज बिघडलं तर, प्रॉब्लेम आला तर काय करणार? केला आहे का? ओके, मस्तच मॅडम, थँक्यू. चला भेटूया उद्या. साहित्य घेऊन बसा. काय काय साहित्य सांगितलेलं आहे ते आहे आठवण. काही मी क्लास लावला, त्यांनी पैसे घेतले आणि सोडून दिलं. असं का? शिकवलेच नाहीत? हो का? ठीक आहे. आता त्यांचं त्यांना माहितीये काय प्रॉब्लेम आहे ते. मी काय सांगू शकते आता त्यांचं असं का केलं ते. मी तर फर्स्ट टाइम शिकते. ओके पूनमताई, ताई. पूनमताई, अजून मला काहीच माहिती नव्हते, आता छान समजले, सोपे आहे. मला खूप आवडलं तुमचा क्लास. थँक्यू. आता क्लास मिस नाही करायचा. एक तरी ब्लाऊज होईपर्यंत क्लास मिस करायचा नाही, नाहीतर मग छोटे छोटे प्रॉब्लेम्स होऊन जातील. एक ब्लाऊज झाला म्हणजे, एक डायग्राम वगैरे हे झाला की तुम्ही पुढे चालून थोडंफार कधी मध्ये कार्यक्रमाला काय काय असेल ते तुम्ही मिस केला तरी चालेल. हे पहिलेच 5-7 दिवस आपल्यासाठी महत्वाचे असतात. पुन्हा पण आहेतच, पुढे पुढे नवीन नवीन ब्लाऊज आहेतच. फक्त मला सांगायचं काय, हे डायग्राम वगैरे पहिल्यांदाच आपण मिस केला तर मग रुपाताई मला माझेच येत होते. हो का? मी पण फर्स्ट टाइम शिकते. हो का सरोजाताई? ओके ठीक आहे. चांगलंच जमून जाईल. जे फर्स्ट टाइम शिकत आहेत त्यांना पण चांगलंच जमेल, आणि ज्यांना अगोदर थोडंफार येतं येतं परंतु अडचणी येतात छोट्या मोठ्या, त्यांनाही चांगलंच जमेल. परफेक्ट. क्लास खूप छान, हे मस्त आहे. थँक्यू. पूजाताई, तुम्ही शांतपणे सांगता न चिडता. चिडून कसं जमेल? आता आपल्या ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीमध्ये चिडचिड करून कसं जमेल? आणि तुम्ही क्लास कशासाठी लावलाय? शिकण्यासाठी. माझं काम आहे तुम्हाला प्रॉपर शिकवायचं, तर मी माझं कर्तव्य पार पाडणार. बाकी तुम्हाला तुमची मेहनत घ्यायची आहे. मी माझ्याकडून 100% देणार. 2 डे मिस झाला, ठीक आहे, मिस झाला तर झाला. तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून कव्हर करून घ्या 2 दिवसाचे. ऑनलाईन ग्रुप सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही मस्त शिकवता. हो, ऑनलाईन सर्व व्यवस्थित होतं. हे खूप छान पद्धतीने सांगते. थँक्यू. माझे पण फर्स्ट टाइम. हो का प्रीतीताई? ओके. क्लास मिस झाला सारिकाताई, रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून ट्राय करा. क्लास छान समजले जातात. ओके विजयाताई, तुम्ही खूप छान सोपं करून सांगता. थँक्यू प्रीतीताई. थँक्यू, वेलकम. दुर्गाताई, मी 2 वेळा क्लास लावले पण मला असे कोणी शिकवले नाही. ओके, माझ्या लक्षात येत नव्हतं तर आता समजते. हो राजश्रीताई.
पूजाताई जोंधळ्याचा क्लास केला होता, त्या खूप चिडायच्या. आता दुसऱ्यांचं मी काही सांगू शकत नाही आणि मी चिडचिड वगैरे काही करत नाही. आता तुम्हाला समजलं नाही म्हणजे काय झालं? परत सांगते, मी रिपीट करत असते, मी प्रत्येक गोष्ट रिपीट करत असते मी. आपला पहिला ब्लाऊज असतो ना, आता जसं की फरटक. आता फरटक हा तुमच्यासाठी नवीनच, म्हणून मला असं शिकवावं लागतं. आणि आता पुढे तर कटोरी ब्लाऊज आहे, तो पण काही जणांसाठी नवीनच असतो. त्यामधले बारकाईने पॉइंट सांगणं, हे सांगणं, हे सर्व तिथं व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला. मी पहिल्यांदा शिकते. हो का संगीत? ओके, ठीक आहे, छान जमून जाईल. फक्त क्लास मिस करू नका. माझी आवड आहे म्हणून शिकते. हो, ठीक आहे सारिकाताई, छान आहे आवड. तुम्हाला आवडतं, चांगली गोष्ट आहे. अं, घेऊन आपण स्वतःचे ड्रेस म्हणतायत का काहीतरी ते? सेम असंच माप नाही, ड्रेसचे माप वेगळे असतात. आज थोडे समजले, थँक्यू सारिकाताई. तुम्ही कव्हर करून घ्या 2 दिवसाचे व्हिडिओ, मग समजेल व्यवस्थित. व्हिडिओ बघून जरी काही तुम्हाला वाटलं तर मला विचारा नंतर, कोणती गोष्ट समजली नसेल तर. गायत्री ताई, ड्रेसची माप वेगळी असतात, इथं नाही समजलं. ब्लाऊज तर ड्रेस तर खूप वेगळा आहे. ताई तू खरंच खूप छान पद्धतीने समजावून सांगते, थँक्यू, वेलकम. दुर्गा ताई, एक मिनिट हा. ताई, त्या ताई मला बोलल्या तुला येणारच नाही, मला खूप वाईट वाटले. हे हे चुकीचं आहे. मी सांगते हे चुकीचं आहे. येणार नाही का येणार नाही? आता एक उदाहरण देते मी. तर तुम्हाला जर कोण पाण्यामध्ये ढकलून दिलं तर लगेच पोहायला येईल का? पाण्यामध्ये पडला पडला पोहायला येईल का? नाही येणार. मग तिथं काय करावं लागेल तुम्हाला? हातपायी हलवावं लागेल की नाही? काहीतरी करावं लागेल का नाही तिथं? मग पोहायला येईल. पाण्यात पडला पडला लगेच कोणाला पोहायला येत नाही. आता जसं की आपण स्वयंपाक, ज्यावेळेस आपण स्वयंपाक शिकतोच सुरुवातीला, लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी, तर त्यावेळेस आता आपण सुरुवातीला भाकरी करतो, भाकरी पोळी काय असेल ती, त्यावेळेस जमते का? नकाशे वेगवेगळे तयार होतात का नाही? ह्या एक देशाचा आहे, म्हणतात, म्हणत होते का नाही घरचे? ह्याचा नकाशा केला, हा कुठला नकाशे, हा काय, प्रत्येकासोबतच झालं असेल. तर तसंच आहे इथं पण थोडं थोडं. आता तुम्ही रोज प्रॅक्टिस केलात स्वयंपाकाची, म्हणा भाजी काय करायचं ते केलात ना, मग आता जमतोय ना सर्व. तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. काय करावं लागलं त्यासाठी? रोज रोज त्यामध्येच तुमचं डोकं राहिलं, मग रोज रोज तुम्ही सराव केलात त्याचा, मग आता जमायला लागलं. मग हे असंच आहे, याचं पण हे असंच आहे. तुम्ही जेवढं याच्यामध्येच गुंतवून राहाल, जेवढं हे चांगलं व्यवस्थित करताल, ह्याचं सर्व तुम्हाला समजून जाईल. सराव महत्वाचा आहे, प्रॅक्टिस, बाकी काहीच नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. आपली फिनिशिंग साठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही घरचे शिवा, बाहेरचे शिवा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त सध्या प्रॅक्टिस महत्वाची आहे. सेम असंच माप घेऊन ड्रेस हे झालं. हा, हे दुर्गाताई, हे खरंच चुकीचं आहे. मलाही खूप वाईट वाटलं आता तुम्ही सांगितलं म्हणून. नाही, हे बरोबर नाही. तुम्ही फीस देऊन कशासाठी लावतात? काहीतरी अपेक्षा करूनच लावतात ना. म्हणजे तुम्हालाही थोडं 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 काय पूर्ण शिकायचं असतं म्हणूनच लावतात. हे बरोबर नाही. स्वतःची कुर्ती शिवू शकते का? हो गायत्री ताई, अंगावर माप घेऊन शिवू शकता ना तुम्ही. मला स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत. ड्रेसचा कुठला चार्ट नसतो, जेवढं अंगावर माप आहे त्याच घ्यायचं. हा पूजा ताई, तुमचा हा हुजस ॲडव्हान्स पण चालूच होईल नंतर. सुमिता ताई, छान समजले, थँक्यू, वेलकम. न शिकता मी तुमचे पेपर पॅटर्न वरून ब्लाऊज शिवत होते, छान बसतात ब्लाऊज. तुम्ही अं, सहज शिकवत आहे, खूप छान ताई. ऑनलाईन क्लास चालू केला, थँक्यू. माझे ब्लाऊज, तर माझे मला ब्लाऊज शिकायचे आहेत मला.
पहिल्यांदा येत होते, परंतु योग्य माप कसे घ्यायचे तेच सांगितले जमत नाही. ओके ठीक आहे, आता जमलं ना माप कसं घ्यायचं ते परफेक्ट. प्रॅक्टिस करावीच लागते. मी बाहेरचे ब्लाऊज घेते, पण तुमची पद्धत सोपी आहे. आता ऍडव्हान्स क्लासची वाट बघते. हो ठीक आहे, घेऊया आपण. ऍडव्हान्स क्लास येईलच पुढे. माझी पण खूप इच्छा आहे ब्लाऊज शिकायची, आणि ती पूर्ण होईल. हो, का होणार नाही पूर्ण गौरीताई, नक्कीच पूर्ण होईल. आणि येत जमतं का नाही, येतं का नाही, हे निगेटिव्ह विचार नको. मला तरी तुम्ही तुमचे निगेटिव्ह विचार सांगू नका. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा. मी तुम्हाला पॉझिटिव्हच करणार आहे. म्हणजे विचार करण्यामध्ये निगेटिव्ह नाहीच राहायचं. काय नाही जमणार, का नाही करू शकणार? सर्वच गोष्टी जमतात घरातल्या. तुम्ही जे घरामध्ये करतात, कधी कधी आपल्याला शक्य नाही तेवढं पण ओझं उचलता. का का करता? करावंच लागतं आणि करायचंच आहे. तर पॉझिटिव्ह असतं ना तुम्ही, मग इथं सुद्धा पॉझिटिव्ह होऊनच लक्ष इथंच घालायचंय. प्रॅक्टिस करा, सर्व समजून जाईल, सर्व व्यवस्थित होईल. आणि माझ्याकडून मी तुम्हाला सांगते, मी 101% देईन. मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवाय शिकवेन. आता तर कुठं आपला तिसरा दिवस आहे फक्त. पुढे पुढे चला, पुढे पुढे पाहू आपण. प्रज्ञाताई थँक्यू. कर्व फ्रेंच कर्व म्हणतात का? लागतं, हो लागतं ना खूप. त्याने आपले काम खूप सोपे होतात. जे आकार वगैरे आहेत मुंड्याचा, गळ्याचा, हे सर्व आकार व्यवस्थित होतात. छान देता येतात. जर आपल्याकडून थोडंफार चूक वगैरे झाली तर ते बिघडत नाहीत. फ्रेंच कर्वने आकार, आता भाईसाठी सुद्धा आपल्याला फ्रेंच कर्व लागतो, त्याचा सुद्धा आकार एकदम छान येतो. चला मग भेटूया उद्या ठीक 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय. करा, प्रॅक्टिस करा, जे सांगितलेलं आहे ते करा, आणि त्याचे फोटो 12 वाजेपर्यंत पाठवायचे उद्या. 12च्या नंतर पाहू शकत नाही, कारण 12:30 वाजल्यापासून माझे क्लास चालू होतात. ओके. आणि फोटो पाठवत वेळेस तुमचे नाव लिहून पाठवा, कारण इथं नाव असतात क्लासमध्ये, व्हॉट्सअप वरती नाव नसतात. फोटो सोबत नाव पाठवत जावा तुमचं. ठीक आहे, बाय.